घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा. संपर्क 99 600 25 215 88 558 081 62. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कार्यकर्त्यांनी गप्प न बसता, नाराज न होता जोमाने कामाला लागा. आम्ही तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहोत. तुम्ही फक्त कामे सुचवा, आम्ही ती करायची कशी ते बघू. विट्यासह ग्रामीण भागात भरघोस निधी देणार, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमदार गोपीचंद पडळकरांनी केले कार्यकर्त्यांना जोरदार आवाहन. यापुढे भाजपाची टीम खानापूर आटपाडीत अजून वेगाने कामे करणार. तुम्ही आतापर्यंत मला खूप साथ दिले, पण आता मी तुमची कामे करण्यासाठी तत्पर आहे. विटा येथील सत्कार प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. परंतु आता आपल्याला पूर्णपणे जत मतदारसंघाबरोबर खानापूर आणि आटपाडीत सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. माझा सत्कार इथं केला की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आलं. मित्रांनो, ह्याचं श्रेय सगळं खानापूर गावातल्या आणि त्या सगळ्या आसपासच्या वाडे वस्तीच्या लोकांना जातं, कारण त्यांनी याची एक चळवळ उभा केली. सगळ्या आमदारांनी त्यासाठी प्रयत्न केला असेल. हे श्रेय घेण्याचा अजिबात विषय नाही, मला ते घ्यायचं पण नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद द्यायचा आहे की हे उपकेंद्र त्यांनी आपल्या खानापूरला दिलं. कारण सांगलीकरांची पण मागणी होती ते उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं. आणि तुम्हाला माहित आहे, शेवटी सांगलीमध्ये ताकद मोठी आहे. आम्ही त्यांना विनंती केली की बाबांनो, सांगली हे कोल्हापूर पासून फक्त 50 किलोमीटरवरचं शहर आहे. सांगलीमध्ये जिल्हा परिषद आहे, कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा न्यायालय आहे, वेगवेगळी सगळी ऑफिसच सांगलीत आहेत. परंतु खानापूर तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे, इथं जर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं तर आमच्या तालुक्यामध्ये एक मोठी शासकीय संस्था उभा राहील आणि इथं एक मोठं परिवर्तन विकासाच्या दृष्टिकोनानं होईल. तुम्ही आम्हाला समर्थन द्या. आणि त्यांनी सुद्धा समर्थन दिलं. सिनेटमध्ये जेव्हा ठराव झाला तेव्हा सांगलीतले जे सिनेटचे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे, धन्यवाद दिलं पाहिजे. त्यामुळे आता हे जे उपकेंद्र झालंय ते जून पासूनच सुरू होणार आहे. तिथं आता इमारती वगैरे बघा, विद्यापीठाची लोक येतील, इथली काय मदत लागली आम्हालाही बोलवा. आता पहिल्यांदा भाड्यानं इमारत घेऊन तात्काळ उपकेंद्र सुरू करण्याच्या सूचना माननीय चंद्रकांत दादांनी दिलेल्या आहेत. चंद्रकांत दादांचा एक सत्कार आपल्याला खानापूरला घ्यायचा आहे. दादांच्याकडे मी वेळ मागितलेली आहे. पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी आपल्याला ती वेळ मिळेल. त्यांचा एक उचित सन्मान आपल्या खानापूर तालुक्याच्या वतीनं, आटपाडी तालुक्याच्या वतीनं आणि प्रॉपर खानापूर शहराच्या लोकांच्या वतीनं आपण त्यांचा एक सन्मान करायचा आहे. तोही कार्यक्रम आपल्याला येत्या काही दिवसामध्ये घ्यायचा आहे. सदाभाऊ हे माझ्या पाठीमागं एकदम असं हिमालयासारखे नेहमी उभा राहतात. मला आनंद या गोष्टीचा आहे. मी आणि सदाभाऊ यांना शोधत लोक येतात आम्हा दोघांना. आम्हाला कुणाकडे जायचं गरज लागत नाही. काय काय लोकांना वाटतं ह्यांच्या जवळची माणसं फोडल्यावर ही जरा डिस्टर्ब होती. आम्ही डिस्टर्ब होत नाही. आम्ही कार्यकर्ते तयार करतोय. एखादा दुसरा कार्यकर्ता गेला, त्यांना आमचं पटलं नाही, आम्ही चिंतेत राहत नाही. नवीन नवीन आम्ही तयार करत राहतोय आणि आम्हाला लोक शोधत येत आहेत. हे काय कुठं जर नाही काम झालं तर हे गोपीच्या सदाभाऊकडे गेलं तर 100% काम होतंय याची खात्री महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. आमच्या विरोधकांना वाटतं यांना कुठनं कळतं एवढं सगळं मटेरियल, ह्यांच्याकडे काय थिंक टँक आहे का? आमच्याकडे थिंक टँक बिंक काय नाही. आमच्याकडे पाणी ठेवायचं पण टँक नाही. परंतु आमच्याकडे लोक आहेत जी लोक आम्हाला शोधत येतात आणि मी आणि सदाभाऊ त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतो. विधानसभेचं अधिवेशन चालू झालं, अरे आमच्या पायाला चेन नसते, कोण ना कोण तर आमच्याकडे आलेलंच असतंय. आम्हाला ह्याला मीटिंग लावायची आहे, त्याची बैठक लावायची आहे, ह्याचं निवेदन द्यायचं आहे, त्यांना मुख्यमंत्री महोदयांना भेटवायचं आहे, या मंत्र्यांना भेटवायचं आहे. अशी सगळी लोक आम्हाला भेटत राहतात आणि आम्ही त्या लोकांचं प्रामाणिकपणे काम करतो. त्यांना नेऊन त्या मंत्री महोदयांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांचा प्रश्न निकाली निघावा
यासाठी मी आणि सदाभाऊ मनापासून प्रयत्न करतो आणि देवाच्या कृपेनं त्या गोष्टीला यश येतं आणि मग लोक ते आम्हाला आशीर्वाद देतात आणि तोच आशीर्वाद असेल कदाचित की मला जतमध्ये तिकीट मिळालं, जतच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि मला आमदार म्हणून मुंबईला पाठवलं. आता बऱ्याच जणांची तोंड बंद झालेली आहेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.